तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख केला तर धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखं आहे अशी टीका आता तुमच्या आता बाळासाहेबांचा विचार काय एकनाथ शिंदे पुढे नेत आहे धनुष्यबाण घेऊन चोरलेला धनुष्यबाणाची चोरी केली. कोणी चोरी केली? 3 चोर आहेत. ऑर्गनाइज क्राईम आहे. यांना मकोका लागायला पाहिजे. अमित शाह, निवडणूक आयोग, राजेश कुमार आणि एकनाथ शिंदे हे ऑर्गनाइज क्राईम. त्या तिघांनी मिळून दरोडा टाकला आणि धनुष्यबाणाची चोरी केली. आमचं असं म्हणणं आहे जेव्हा आपण चोराला पकडतो तेव्हा आधी मुद्देमाल जप्त करतो ना, तसं आमचं म्हणणं आहे मुद्देमाल जप्त करा मग बघू. आमचा विचार तुम्ही सांगू नका बाळासाहेब ठाकरेंचा. 24 तास मोदी आणि शहांचे पाय चाटता. 24 तास 24 आवर्स प्रोग्राम आहे त्यांचा. 24/7 मोदी शहांचे पाय चाटायचे, बूट चाटायचे, पाय नाही बूट चाटायचे आणि उदो उदो करायचे. याच्यामध्ये कोणता आला बाळासाहेबांचा विचार? धनुष्यबाणाचं काय करायचं आम्ही बघू. तो चोंबडेपणा तुम्हाला करण्याची गरज नाही. बोलला ना मुद्देमाल आधी जप्त करा. मुद्देमाल जप्त झाला चोरीचा की आम्ही पाहू. आणखी एक विषय होता की तुम्ही राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं. नाही, गरज आहे देशाला. विशेषतः ज्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत राष्ट्रपतींसारख्या, त्यांना याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. कोणी धार्मिक असण्याबद्दल प्रश्न नाही, पण राष्ट्रपती भवनामध्ये एक फोटो मी प्रसिद्ध केलेला आहे कालचा. कोणते? धीरेंद्र शास्त्री. देवेंद्र शास्त्री नाही, देवेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आहेत, वर्षावर आहेत. ते देवेंद्र शास्त्री वेगळे आपले मुख्यमंत्री. हे धीरेंद्र शास्त्री बरं का. ते राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर राष्ट्रपतींनी त्यांच्यावर चर्चा केली. त्याच्यामुळे मला असं वाटलं की राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक पाठवावं. कोणतं? देवळातला धर्म आणि धर्माची देवळ हे पुस्तक फार त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदींनाही पाठवावं लागेल. जे अवडंबर माजवत आहेत, बुवाबाजीचं ढोंग करतायत धर्माच्या नावावर आणि राम मंदिरांसारख्या दानपेट्यांची लूट करतायत आणि त्या लुटीला जे पाठिंबा देत आहेत त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक पाठवतोय. त्याचं इंग्रजी आणि हिंदी करण्याचं काम सुद्धा मी सुरू केलेलं आहे. एक विषय आहे की मानहानी प्रकरणात नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात तडजोड शक्य आहे. नाही, एक लक्षात घ्या की काल पत्रकार होते त्या कोर्ट रूममध्ये आणि माझं एक स्टेटमेंट सुरू होतं. त्यानंतर उलट तपासणी नारायण राणे यांच्यातर्फे वकील करणार होते. त्यासाठी माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं की आजच आपण संपू, बराच त्याला वेळ झालेला आहे, तर तुम्ही जरा थांबा. मी थांबलो. न्यायालयाचा आदेश आहे. त्यानंतर त्यांचे वकील आले आणि मी उलट तपासणीसाठी उभा राहिलो आणि वकिलांनी न्यायालयाला सांगितलं, ॲडव्होकेट सतीश माने शिंदे ज्येष्ठ वकील आहेत, की आम्ही काही तडजोडीचा मसुदा तयार केलेला आहे आणि तडजोड व्हावी अशी आमची इच्छा आहे. तर न्यायालय अशा प्रकारचे प्रस्ताव स्वीकारतं. न्यायालय म्हटले ज्यांनी या खटला दाखल केला आहे ते तयार असतील तर तुम्ही न्यायालयासमोर या. या क्षणी माझ्याकडे तडजोडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी न्यायालयात सांगितलं. मी ठोस पुराव्यांसह नारायणराव राणे कसं खोटं बोलले आणि ते बदनामीकारक बोलले माझ्या बाबतीमध्ये हे सिद्ध केलेलं. आता त्यांच्याकडे कोणताही बचाव नाही असं मला वाटतंय, पण त्यांचा प्रस्ताव काय आहे तो न्यायालयासमोर येईल, माझ्यासमोर नाही. तेव्हा पाहू. नाही, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय चाललं हे मी सुद्धा काल सुद्धा एका आश्रम शाळेचं प्रकरण मांडलं.
जे तुम्ही म्हणताय ते प्रकरण माझ्यासमोर आलेलं आहे. उद्यापर्यंत त्याचा निकाल लावणार आहे. हां, चला थँक्यू. हां, कौन सा शुद्धिकरण? नहीं मुझे मालूम.